नमस्कार मित्रांनो, सर्पमित्र विजय सूर्यवंशी यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। तर बघा, आज आपण खांबाळे गावामध्ये पोहोचलेलो आहे। बघा, तर बघा या ठिकाणी एक बरणी रेडीमेड इथं ठेवलेली आहे। या ठिकाणी एक इंडियन स्पेक्टिकल कोब्रा म्हणजेच भारतीय नाग आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकताय। तर त्याला आपल्याला आता पकडायचा आहे। बघू शकताय तो झाडाच्या बुडक्यात असा बसलेला आहे। तर तो आता कशा पद्धतीने फणा वगैरे दाखवते आपल्याला ते पण बघायचं आहे। बघू शकताय की साप बघा की स्वतःहून कधी कोणाला चावत नसतात। आता कसं असतं की आपल्या घराच्या आजूबाजूला साप दिसला तर लोक घाबरून जातात पहिल्यांदा, पण कोणीसुद्धा घाबरून जायचं नसतं, कारण साप स्वतःहून कधीच कोणाला चावत नसतो। कसं आहे की ज्या वेळेला त्याला धोका वाटतोय त्यावेळेला तो सुरुवातीला जरा पूर्वचेतावणी देण्याचा प्रयत्न करतो स्वतःच्या रक्षणासाठी, पण लक्षात घ्या साप तुम्हाला कधी स्वतःहून असा चावणार नाही। जोपर्यंत आपण त्याच्यावरती पाय देत नाही तोपर्यंत कोणताही साप आपल्याला चावत नसतो। कॅमेरा पकडा दादा, आडवाच पकडा, उभा करू नका। तर बघा आपण आता कशा पद्धतीने त्याला पकडतोय बघा, कारण सापांना पकडणं एक कला असते बघा मित्रांनो, आणि त्या कलेनुसार आपण त्याला पकडायचं असतं। आणि जर तुम्हाला प्रशिक्षण वगैरे नसेल, माहिती नसेल, तर अजिबात सापांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नसतो। तर बघा, हा इंडियन स्पेक्टिकल कोब्रा आहे, अतिविषारी आहे। याच्यामध्ये न्यूरोटॉक्सिन प्रकारचं विष आढळून येत असतं, त्यामुळे आपल्याला जास्त काळजी दक्षता घ्यावी लागते। त्याच्या फण्याच्या पाठीमागे सुद्धा मोडी लिपितला दाजांक आपल्याला दिसतोय बघा। बघा या ठिकाणी भरपूर गर्दी जमलेली आहे, आणि बघा की सर्पमित्रांना विनंती आहे बघा, गर्दीपासून कोणी डिस्ट्रॅक्ट व्हायचं नाही, कारण गर्दी बघून लोकांचं कसं असतं की लक्ष विचलित होण्याचं काम होत असतं। परंतु तर बघा सुरक्षितपणे आपण त्याला बरणीमध्ये पॅक केलेला आहे बघा मित्रांनो। माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपले सर्पमित्र विजय सूर्यवंशी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नाही ना चालू आपल्या। तर बघा आपल्याला विनोद शिरतोडे गॅस ते कामाला आहेत बघा, त्यांचं मनापासून धन्यवाद। बघा त्यांनी आपल्याला कॉल करून या मुक्या प्राण्याला वाचवायला मदत केलेली आहे। तर विनोद शिरतोडे यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद। हां करा। तर बघा मित्रांनो, आपण पकडलेला इंडियन स्पेक्टिकल कोब्रा हा अतिशय सुरक्षित निसर्गामध्ये निघून गेलेला आहे।